हवामान विभागाकडून सिंधुदुर्गसाठी आज रेड अलर्ट जारी। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। सध्या जिल्ह्यात पावसाची संततधार। मुसळधार पावसामुळे खोपोली राज्य मार्ग पाण्याखाली। अंबा नदीला पूर आल्यानं पालीमध्ये पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प। महाड तालुक्यातल्या तुळशीखिंडीत जोरदार पावसामुळे मातीचा भाग रस्त्यावर। संपूर्ण घाट रस्त्यावरून माती मिश्रित लाल पाणी। महाड विन्हेरे ते खेड रस्ता बंद होण्याची शक्यता। रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये मुसळधार पाऊस। मंडणगड भिंगरोळी एसटी डेपो परिसरात पाणी साचलं। भात शेतीही पाण्याखाली। मुंबई गोवा महामार्गावर चुकीच्या कामाचा चिपळूण पोलीस वसाहतीला फटका। गटाराचं पाणी थेट पोलीस वसाहतीत शिरत असल्यानं पोलीस वसाहतीला पाण्याचा वेढा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडला मुसळधार पावसाचा तडाखा। जगबुडी आणि नारंगी नदीला पूर। जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। नारंगी नदीला पूर आल्यामुळे खेड दापोली मार्गावरची वाहतूक बंद होण्याची शक्यता। मुसळधार पावसानं खेडची जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर। खेडच्या मटण मार्केटमध्ये पाणी शिरलं। नगर परिषदेकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना। रत्नागिरीच्या दक्षिण भागात पावसाचा जोर वाढला। राजापूर शहराजवळून वाहणाऱ्या कोदिवली आणि अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ। पाली खोपोली मार्गावर श्री धावीर महाराज मंदिर पाण्याखाली। अंबा नदीला पूर आल्यानं मंदिर पाण्याखाली। शेतीचीही नासधूस। मुसळधार पावसामुळे रायगडच्या कळमजे नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता। कालपासून भिवंडीत पावसाचा जोरदार फटका। बाजारपेठ, तीनबत्ती आणि भाजी मार्केटमध्ये पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे भिवंडीच्या ईदगाह रोड परिसरात अनेक नागरिकांच्या घरात पाणी। अनेक ठिकाणी कमरेपेक्षा अधिक पाणी। रस्त्यांवर वाहनं देखील पाण्याखाली। भिवंडीत कामवारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीकाठच्या परिसरात पाणी शिरलं। महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा। कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर परिसरात कालपासून मुसळधार पाऊस। डोंबिवलीत एमआयडीसी पोस्ट ऑफिस परिसरात पाणी साचलं। पावसामुळे ठाण्यातील उपवन तलाव परिसरात झाड कोसळलं। एका व्यक्तीला किरकोळ दुखापत तर एका दुकानाचं तसंच पथदिव्याचं किरकोळ नुकसान। डोंबिवलीत मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं। साचलेल्या पाण्यात माशांचा मुक्त संचार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा 29%वर। मात्र अद्यापही मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट कायम। जलसाठ्यात समाधानकारक वाढ होईपर्यंत पाणी कपात कायम। कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगडमध्ये अनेक भागात पडझड। श्रीवर्धन तालुक्यातल्या बोर्ली रस्त्यावर झाड पडल्यानं वाहतूक ठप्प। अंबा नदीला धोक्याची पातळी ओलांडल्यानं नागोठणे शहरात पाणी शिरलं। बसस्थानक आणि बाजारपेठेत पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ। मुसळधार पावसानं नागोठणे जवळच्या अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली तर रोहा इथल्या कुंडलिका आणि खालापूर इथल्या पाताळगंगा नदीनं देखील इशारा पातळी ओलांडली। रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यात तुळशी घाट आणि केळवट घाटात दरड कोसळल्याच्या घटना। मंडणगड प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम। गुहागरमधील असगोलीमध्ये बुडाली मच्छीमारी नौका। नौकेवर 3 खलाशी होते। तिन्ही खलाशांना वाचवण्यात यश। बोटीचं मोठं नुकसान। पावसामुळे कर्जत खोपोली दरम्यान रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी। खबरदारीचा इशारा म्हणून रेल्वे गाड्या धीम्या गतीनं। मुसळधार पावसानं कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं। मुंबईच्या दिशेनं धावणारी एर्नाकुलम एक्सप्रेस 7 तास तर कोकण पन्ने आणि तुतारी एक्सप्रेस 2 ते 3 तास उशिरानं। पुण्यातल्या घाटमाथा परिसरात पावसाच्या जोरदार सरी। भोर, वेल्हा भागात 100 मिलीमीटरच्या वर तर भीमाशंकर परिसरात 200 मिलीमीटरच्या वर पावसाची नोंद। पुण्यामध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ तर अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं। सिंहगडावर जाणाऱ्या पायवाटेवर अत्करवाडीजवळ संततधार पावसामुळे दरड कोसळली। पर्यटक आणि गिर्यारोहकांनी सिंहगडाच्या पायवाटेनं जाणं टाळावं वनविभागाचं आवाहन। लोणावळ्यात गेल्या 24 तासात तब्बल 216 मिलीमीटर रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद तर आतापर्यंत लोणावळ्यात 1000 मिलीमीटर पाऊस। पुणे जिल्ह्यातल्या पवना धरणाच्या पाणी पातळीत एका दिवसात 3.44 मिलीमीटर इतकी विक्रमी वाढ। काल दिवसभर कोसळलेल्या पावसानं धरणातील पाणीसाठा 28%वर। नाशिकच्या भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी। धबधब्याजवळ जाण्यासाठी पर्यटकांची जीव धोक्यात घालून निसरड्या पायवाटेवर गर्दी। पोलिसांकडून हुल्लडबाज तरुणांवर कारवाई।
नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये सकाळपासून पाऊस. इगतपुरी तालुक्यात धुक्याची चादर. आजूबाजूच्या परिसरात पावसाचं आल्हाददायक दृश्य. सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार तर शिराळा तालुक्यातील चांदोलीत पावसाच्या सरी. अनेक ओढे नाले तुडुंब. वारणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्ध तुझं.